नमस्कार, माझे नाव समृद्धी संतोष आपला. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पिंपळगाव. माझा वर्ग इयत्ता 6वी. माझ्या पुस्तकाचे नाव आहे तहानलेला कावळा. या पुस्तकाचे लेखक आहे सुनंदा जोशी. या पुस्तकाची किंमत आहे 25 रुपये. या पुस्तकातली गोष्ट खूप मजेदार आहे. ही गोष्ट ऐकून तुम्ही फार हसाल. ही गोष्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. या एका खेड्यात एक मोठे झाड होते. त्या झाडावर कल्लू नावाचा एक कावळा राहत असे. एक दिवस कल्लूने आपल्या काकाच्या गावाला जायचे ठरवले. कावळे काका खूप चतुर होते. नेहमी कल्लूला चांगला सल्ला देत असत. सकाळी लवकर उठून कल्लू आपल्या काकाच्या गावाकडे काकांना भेटून आपल्या घराकडे निघाला. तेव्हा खूप ऊन पडले होते. तर जाताना कल्लू आपल्या घराकडे पोहोचल्यावर तिथे तर खूप गरम. अख्खं शेतभर तरी पाणी शोधले पण त्याला कुठेही पाणी सापडले नाही. एका झाडावर कल्लूने विश्रांती घ्यायची ठरवली. तर कल्लू त्या झाडावर बसलेला होता. कल्लू त्या झाडावर खाली बघितले होते कल्लूने, तेव्हा तिथे पाण्याचे एक मडके सापडले. खाली त्या मडक्यात पाणी होते. कल्लू खाली उडत जात होता. कल्लू खाली बघितले कल्लूने तर त्या मडक्यात पाणी होते. कल्लू खाली उतरत होता तर त्याने देवाला प्रार्थना करत होता, हे देवा, आता तरी मला पाणी मिळू दे. माठाच्या काठाशी बसून कल्लू पाणी बघत होता. पाहिले होते माठात थोडे पाणी होते. त्याने पाणी पिण्यासाठी आपली चोच माठामध्ये घातली पण पाणी काही त्याने पिण्यात आले नाही. पाणी माठाच्या तळाशी होते. कल्लूने आपली चोच त्याच्यामध्ये घातली. कल्लूला पाणी पिता येत नव्हते. मग कल्लूला काकाची एक गोष्ट आठवली. कल्लूने एका साईडला खूप सारे दगड बघितले. कल्लूने एक दगड ते माठामध्ये टाकला. थोडेसे पाणी वर आले होते. मग कल्लूने असे खूप सारे दगड तर माठामध्ये टाकले. पाणी खूप वर आले होते. मग कल्लूने ते पाणी पिऊन कल्लू आपल्या घराकडे निघाला. कल्लूला खूप जास्त उडत तो आपल्या घराजवळ पोहोचला आणि जाताना तो खूप थकला होता. म्हणून त्याने एका झाडावर विश्रांती घेतली. तर कल्लूला तो झाडावर बसले की खूप जास्त भूक लागली. ते झाड कोणतेच नव्हते तर तो मोठे फळाचे झाड होते आणि ते फळ कल्लूच्या आवडीचे फळ आंबा होते. कल्लूने पोट भरून आंबा खाल्ले आणि कल्लूने तिथे खूप जास्त हवा सुटत होती. म्हणून कल्लू तिथे थोडासा थांबला आणि थांबल्यास कल्लूला खाऊन झोप लागली होती. कल्लू तेथे झोपला आणि उठून बघितले तर काय सगळीकडे अंधार आणि कल्लूला खूप जास्त भीती वाटत होती. कल्लू कसा बसा आपल्या घराकडे जात होता तर तो त्या खूपच जास्त अंधार वाढला होता. कल्लू आपल्या घरात पोहोचला. घराच्या दारी पोहोचल्याच्या नंतर त्याने बघितले तर काय, अरे तो चकित झाला. अरे कल्लू काका आपल्या घरी कसं काय? आपण तर नेमकेच कल्लू काकाच्या घरी जाऊन आलो. कल्लू काकाने कल्लूला विचारले, कल्लू इतका वेळ कुठं होता? कल्लूने त्याने सगळी गोष्ट सांगितली की तुमच्या घरापासून निघाल्यानंतर माझ्यासोबत अशा खूप साऱ्या घटना घडल्या. कल्लूने ते आणि कल्लू असे रात्रभर गोष्टी करत होते. गप्पा झाल्या. त्यांनी खूप साऱ्या गप्पा केल्या आणि गप्पा झाल्याच्या नंतर कल्लू ते दोघं जेवून झोपी गेले. कल्लूने स्वयंपाक खूप छान बनवला होता. कावळे काकाने त्यांच्या स्वयंपाकाची खूप प्रशंसा केली आणि कल्लू म्हणाला काकाला, काका चला झोपूया. कल्लू काकाशी झोपला आणि त्यांनी सकाळी लवकर उठून कावळे काका म्हणाले की चल कल्लू, आता मी माझ्या घराकडे जातो. धन्यवाद.